नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स M1 चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगरिथम आणि आजचा आहे लेक्चर नंबर 6. तर बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, सॉल्व log x plus 1 log of x plus 1 to the base e plus log x to the base e is equal to log 6 to the base e. आता हे प्रॉब्लेम आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचा आहे. log x plus 1 to the base e plus log x to the base e is equal to log 6 to the base e. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं बघा. सर्वात आधी हे प्रॉब्लेम ऍज इट इज जसाच्या तसं लिहायचं. लॉग ऑफ एक्स प्लस 1 टू द बेस ई प्लस लॉग एक्स टू द बेस ई इज इक्वल टू लॉग 6 टू द बेस ई. हे ऍज इट इज जसाच्या तसं लिहायला. त्याच्यानंतर इथे एक सिंपलचा फॉर्म्युला लागणार आहे. फॉर्म्युला असा आहे लॉग ए प्लस लॉग बी चा. मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये फॉर्म्युले तुम्हाला लिहून दिलेले आहेत. बघा फॉर्म्युला असा आहे लॉग ए प्लस लॉग बी. आणि लॉग ए प्लस लॉग बी जर असेल तर फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए इंटू बी. जर लॉग ए प्लस लॉग बी जर असेल तर म्हणजे काय ते लॉग ऑफ ए इंटू बी. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा हा लॉग हा एक्स प्लस 1 ला ए कन्सिडर करा. समजा की हा एक्स प्लस 1 ए आहे. त्यानंतर लॉग आणि हा एक्स म्हणजे काय आहे बी आहे. हा लॉग ए आणि हा लॉग बी असेल तर काय करतो आपण लॉग ऑफ ए इंटू बी. तुम्ही म्हणता सर इथं बेसली ई आहे, याच्या बेसली ई आहे, याच्या बेसला तर काहीच नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बेस असला तरी चालेल, फक्त सेम असला पाहिजे. काय असला पाहिजे सेम. जर इथं ई आहे आणि इथं पी आहे तर तेव्हा फॉर्म्युला अप्लाय होणार नाही. पण दोघांचे बेस जर सेम असतील तर फॉर्म्युला नक्की अप्लाय होणार आहे. बघा लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. इथे किती आहे लॉग ऑफ एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स म्हणजे लॉग ए प्लस लॉग बी. काय येणार आहे लॉग ऑफ ए इंटू बी. ए किती एक्स प्लस 1 आणि बी म्हणजे काय म्हटलं होतं आपण एक्स. हा जो बेस ई आहे बेस ई आहे सारखाच आहे तर याला द्याला बेसला ई इज इक्वल टू लॉग 6 टू द बेस ई इज इक्वल टू लॉग 6 टू द बेस ई. त्यानंतर बघा इथं पण लॉग लागलेला आहे, इथं पण लॉग लागलेला आहे. दोन्ही साईडला लॉग आहे. दोन्ही साईडला काय लागलेलं आहे लॉग. आणि याच्या बेसला किती आहे ई. याच्या बेसला ई आहे आणि याचा पण बेसला काय आहे ई आहे. याच्या बेसला ई, याच्या बेसला ई आणि दोन्ही साईडला लॉग लॉग. तर सेम टू सेम कॅन्सल, सेम टू सेम कॅन्सल. मग काय राहिलं आपल्याकडे एक्स प्लस 1 इंटू एक्स, एक्स प्लस 1 इंटू एक्स इज इक्वल टू 6. यानंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या एक्स न काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. एक्स न जर मल्टिप्लाय केलं आपण तर कसं येणार बघा एक्स इंटू एक्स, एक्स इंटू एक्स काय होतो एक्स स्क्वेअर. त्यानंतर एक्स इंटू 1 एक्स आणि हा प्लस 6 आहे इकडे ट्रान्सफर झाला तर होतो -6. म्हणजे आपलं एक इक्वेशन तयार झालेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स -6 इज इक्वल टू 0. क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. त्याच्यानुसार आता बघा याचे आपल्याला फॅक्टर पाडायला लागतात. काय पाडायला लागतात फॅक्टर. आता फॅक्टर कसे पाडतात बघा. आपल्याला अशा दोन व्हॅल्यू पाहिजेत, आपल्याला अशा दोन व्हॅल्यू पाहिजेत की त्याचा मल्टिप्लाय हा -6 येणार. कायदा मल्टिप्लाय काय आला पाहिजे -6. आणि त्यानंतर त्याच दोन व्हॅल्यूची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन प्लस एक्स आली पाहिजे म्हणजे +1 आला पाहिजे. काय आला पाहिजे या एक्सच्या समोर काहीच नाही आहे म्हणजे 1 +1 आला पाहिजे. लक्ष द्या फॅक्टर कसे पाडतात. आपल्याला अशा दोन व्हॅल्यू पाहिजेत की दोन संख्येचा मल्टिप्लिकेशन म्हणजे दोन संख्येचा गुणाकार हा -6 आला पाहिजे आणि त्याची बेरीज किंवा वजाबाकी हे +1 आली पाहिजे. आता अशा दोन संख्या कोणत्या. आता इथं 6 आहे -6. आता -6 ला कशा कोणत्या दोन संख्येने गुणाकार होऊ शकते. एक होऊ शकते 3 × 2, 3 2 6, 3 × 2 6 आणि एक येऊ शकते 2 × 3 म्हणजे सेमच आहे 2 × 3 म्हणजे 6. आणि त्याच्यानंतर एक येऊ शकतो पॉसिबिलिटी 5 × 1, 5 × 1 सॉरी 6 × 1, 6 × 1 किती होते 6, 6 × 1 6. एक तर 3 × 2
6 किंवा 6 इंटू 1 6. आता इथं साईन मायनस आहे आणि पहिलं साईन काय प्लस. तर लक्षात ठेवता मोठी जी व्हॅल्यू राहणार त्याला पॉझिटिव्ह द्यायचं. मोठ्या व्हॅल्यूला काय द्यायचं पॉझिटिव्ह, कारण समोर प्लस लागलेला आहे आणि सेकंडला मायनस. आता कॅल्क्युलेशन जर केलं आपण 3 इंटू -2 म्हणजे -6, 6 इंटू -1 म्हणजे किती येते -6. पण आपल्याला त्याची काय करायचे ऍडिशन, त्या दोन संख्येची बेरीज किंवा वजाबाकी हे 1 आली पाहिजे. 3 मधून 2 गेले किती राहिले 1 आणि 6 मधून 1 गेला किती राहिला 5. मग सांगा या दोन पैकी कशाचे फॅक्टर पडत आहे, कोणत्या म्हणजे कोणते दोन नंबर असतील ते 3 आणि 2. कारण 3 इंटू -2 -6 आणि 3 -2 किती आलं 1 म्हणजे हे नंबर सब. आणि हे का नाही आहे 6 इंटू -1 -6 आणि 6 -1 किती होते 5. इथं 5 आहे का क्लिअर नाही. मग हे कॅन्सल झाले आणि आपले फॅक्टर पडले. फॅक्टर नंबर फर्स्ट x+3 and second x-2 is equal to 0. नंतर हा x+3 is equal to 0 और x-2 is equal to 0. हा +3 ट्रान्सफर झाला तो होतो -3 म्हणजे x is equal to -3 और आणि हा -2 इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतो +2. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजलं नसेल त्यांना मी एक वेळा अगेन एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. आपलं प्रॉब्लेम नंबर फर्स्ट असा आहे सॉल्व log x+1 to the base e plus log x to the base e is equal to log 6 to the base e. मग सिंपल ऍज इट इज हे जसंच्या तसं लिहिलं log of x+1 to the base e plus log x to the base e is equal to log 6 to the base e. इथं प्लस लागलेला आहे आणि इथं लॉग पण आहे, इथं पण लॉग आहे. आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे log a प्लस log b. log a प्लस log b इज इक्वल टू log ऑफ a इंटू b. काय होतो a इंटू b. मग आपण काय केलं कन्सिडर log हा जो x+1 आहे त्याला a कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं a प्लस हा log आणि हा काय आहे x याला b कन्सिडर केलं. मग log a प्लस log b म्हणजे काय होतो log ऑफ a इंटू b. मग इथं लिहिलं आपण log a म्हणजे किती आहे x+1 आणि b म्हणजे x आणि टू द बेस e जसाच्या तसा. नंतर लेफ्ट हँड साईडला पण लॉग लागलेला आहे म्हणजे डाव्या साईडला तुमच्या लॉग लागला आणि उजव्या साईडला पण लॉग लागला म्हणजे राईट हँड साईडला पण काय लागला लॉग. याच्या बेसला किती आहे ई आणि याच्या बेसला ई सेम सेम कॅन्सल. नंतर काय केलं आपण इथं आलं x+1 इंटू x इज इक्वल टू 6. या x न मल्टिप्लाय केला. x न जर मल्टिप्लाय केला तर काय येतो x इंटू x x² x इंटू 1 x आणि हा +6 इकडे ट्रान्सफर झाला तर काय होतो -6 इज इक्वल टू 0. -6 आला पाहिजे मल्टिप्लाय आणि 1 आली पाहिजे त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन. 3 इंटू -2 आता 3 इंटू -2 म्हणजे किती होतो -6 आणि 1 3 -2 किती होते 1 म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन 1 आली आणि मल्टिप्लाय काय आला -6. अशा दोन व्हॅल्यू आपण काढलेल्या. मग आता पहिली व्हॅल्यू आहे 3 म्हणजे x+3, दुसरी व्हॅल्यू आहे -2 म्हणजे x-2 इज इक्वल टू 0. हा +3 म्हणजे x+3 इज इक्वल टू 0 और x-2 इज इक्वल टू 0. हा +3 राईट हँड साईडला ट्रान्सफर झाला तर होतो -3 -2 राईट हँड साईडला ट्रान्सफर झाला तर होतो +2. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता आपण सॉल्व करणार आहोत प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रूव्ह दॅट log under root of x² plus 1 minus x to the base 10 plus log of under root of x² plus 1 आहे पण इथं -x to the base 10 is equal to 0. बघा आता विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रूव्ह दॅट log ऑफ अंडर रूट ऑफ x² plus 1 minus x to the base 10 प्लस log ऑफ अंडर रूट मध्ये x² plus 1 प्लस x to the base 10 is equal to 0. आता हे असे प्रॉब्लेम तुमच्या फायनल पेपरला तर येतील नाहीत पण तुमच्या युनिट टेस्ट मध्ये जे येणारे 23 तारखेला सुरू होणार आहे तर त्याच्यामध्ये एखादा जर प्रॉब्लेम जर 4 मार्काचं जर टाकलं तर अशा प्रकारचा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकते. जेवढे मी आता हे तुमचे 8 लेक्चर्स घेत आहे समजा लॉगरिथमचे, आजचं लेक्चर नंबर 6 एक अजून होणार आहे लेक्चर नंबर 7. तर त्याच्यामध्ये जेवढे फर्स्ट लेक्चर टू 7 लेक्चर पर्यंत जेवढे मी प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत
तशाच प्रकारचं प्रॉब्लेम तुम्हाला युनिट टेस्ट मध्ये पण येणार आहे आणि फायनल एक्झाम मध्ये सुद्धा येणार आहे. बाकी दुसरं करण्याची काहीच गरज नाही. तर आता प्रूव्ह दॅटचं प्रॉब्लेम आलं, शो दॅटचं प्रॉब्लेम आलं, तर LHS इज इक्वल टू RHS न प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. मग एखादा विद्यार्थी म्हणणार सर LHS म्हणजे काय? LHS म्हणजे काय? L म्हणजे होते लेफ्ट हँड साइड, तुमची डावी साइड, डावी बाजू. आता बघा बरं, हे तुमची इक्वलिटी साइड आहे डावी बाजू आणि इक्वलिटी साइड आहे उजवी बाजू. तर लेफ्ट हँड साइडला काय येणार आहे? लॉग ऑफ, हे जसंच्या तसं लिहायचं, अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1, लॉग ऑफ अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स टू द बेस 10 प्लस लॉग ऑफ अंडर मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स टू द बेस 10. सर्वात आधी आपल्याला सिंपल बघा, इथं लॉग दिसत आहे, इथं पण लॉग दिसत आहे आणि माझा साइन कुठला आहे? प्लस. तर आपल्याकडे एक छोटासा नन्नासा फॉर्म्युला आहे जो की आपण याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा यूज केलेला आहे. तर फॉर्म्युला असा आहे लॉग ए प्लस लॉग बी. आता लॉग ए प्लस लॉग बी जर असेल तर फॉर्म्युला म्हणतो की लॉग ऑफ ए इंटू बी होते. काय होते? ए इंटू बी. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. मग आता बघा, जो फर्स्ट आहे त्याच्यामध्ये लॉग कुठला आहे बघा, हा लॉग. आणि जस्ट कन्सिडर करा, कन्सिडर अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स, हे पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट म्हणजे काय आहे? ए आहे. लॉग ए प्लस लॉग आणि हे पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट काय आहे? बी आहे. पहिल्याला ए म्हणा, लॉग ए प्लस लॉग बी. फॉर्म्युला काय म्हणतो मग? जर लॉग ए प्लस लॉग बी असेल तर लॉग ऑफ ए इंटू बी. इथं बघा काय आहे? लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी. तर आपला फॉर्म्युला काय म्हणणार आहे? लॉग ऑफ ए इंटू बी. ए मीन्स किती? अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स, हा पूर्णच्या पूर्ण ए आहे, इंटू अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स, हा पूर्णच्या पूर्ण काय? बी आहे. आणि टू द बेस 10, बेस 10 सेम आहे, तो इथं लिहिला बेस 10. एक वेळा अगेन ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही बघा, फॉर्म्युला काय म्हणते? जर लॉग ए प्लस लॉग बी असेल तर फॉर्म्युला म्हणते फक्त लॉग एकच वेळा लिहा आणि या दोघांचा काय करा? मल्टिप्लाय. मग आपण काय केलं? जस्ट कन्सिडर, आपण म्हटलं की कन्सिडर केलं की इथं लॉग अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स, हा पूर्णच्या पूर्ण, याला आपण काय कन्सिडर केलं? ए. काय कन्सिडर केलं? ए. त्याच्यानंतर लॉग इथं बघा अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स, हा पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट, याला काय कन्सिडर केलं आपण? बी. आता लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. तर इथं काय ना, लॉग ऑफ ए किती आहे? अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स इंटू बी किती आहे? अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. आणि हा जो बेस 10 आहे हा जसाच्या तसा. त्यानंतर अजून जर समजा आपण थोडं ऑब्झर्व केलं तर बघा, आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला अजून थोडंसं एक हिंट देणार आहोत की इथं अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इथं पण आहे आणि अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इथं पण आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरवर आहे एक्स, इथं पण सेकंड नंबरवर एक्स आहे. फक्त चेंजेस कुठं आला? या दोन ब्रॅकेटमध्ये. तर या दोन ब्रॅकेटमध्ये चेंजेस फक्त बघा, इथं मायनस साईन आहे आणि इथं कुठलं साईन आहे? प्लस साईन आहे. हाच चेंजेस आहे, एक मायनस आहे आणि एक प्लस आहे. मग तुम्ही एकाने 7, 8, 9, 10 स्टँडर्ड मध्ये आणि आता पण शिकतच आहे की एक छोटासा फॉर्म्युला असा आहे बघा, एक्स मायनस 1 एक्स मायनस वाय आणि त्याच्यानंतर एक्स प्लस वाय. एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय असेल तर आपण म्हणतो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. तसा रेग्युलर वाला फॉर्म्युला असा आहे ए मायनस बी, बघा ए मायनस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी जर असेल, ए प्लस बी जर असेल तर फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बघा ए मायनस बी ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे बघा ए आणि बी इथं पण आहे, ए आणि बी इथं पण आहे, फक्त मायनस साईन मायनस, इथं कुठलं साईन आहे? प्लस साईन आहे. मी एक वेळा अगेन एक हे देतो तुम्हाला, हायलाइट करून सांगतो. आता बघा ए मीन्स किती? एक्स अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि बी म्हणजे किती? एक्स. जस्ट कन्सिडर करा आता याला. हा आता याला ए कन्सिडर करा. याला जर समजा आपण ए कन्सिडर केलं, काय कन्सिडर केलं? ए. आणि याला काय कन्सिडर करसाल मग? बी.
याला जर समजा आपण बी कन्सिडर केलं तर हा फॉर्म्युला इथं आलं ए मायनस बी, त्यानंतर हा ए मला साईन प्लस आणि हा इकडला बी, ए प्लस बी, ए मायनस बी आणि ए प्लस बी. फॉर्म्युला काय म्हणते, ए मायनस बी ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे आता ए कशाला कन्सिडर केलं, अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ला. याला काय कन्सिडर केलं आपण, ए कन्सिडर केलं. तर कसं येणार आहे मग, पहिली तर लॉग जसाच्या तसाच, टू द बेस 10 जसाच्या तसा. इथं काय ए म्हणजे अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. माझं ए म्हणजे इथं काय होते, ए चा स्क्वेअर म्हणजे अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर, अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. बी म्हणजे किती आहे, एक्स चा स्क्वेअर. बघा ए मायनस बी ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे आहे अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याचा स्क्वेअर मायनस, आणि बी म्हणजे किती, एक्स चा स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला दिसणार की इथं लॉग जसाच्या तसा स्क्वेअर न स्क्वेअर रूट कॅन्सल होते. इथं अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, स्क्वेअर न स्क्वेअर रूट कॅन्सल. म्हणजे काय राहणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर टू द बेस 10. आता प्लस एक्स स्क्वेअर मधून मायनस एक्स स्क्वेअर गेला, प्लस मधून मायनस गेला तर काय होणार आहे, कॅन्सल. मग वर काय राहिलं, वर आला 1 आणि टू द बेस 10. आणि लॉग 1 चा आन्सर किती असते, 0. बेसले काही असतो, काही घेणं नाही आपल्याला. लॉग 1 म्हणजे काय असते, 0. प्रॉब्लेम इज सॉल्व. इट इज द राईट हँड साइड. हेच तुमची उजवी बाजू होती, राईट हँड साइड. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलला जर समजा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्र मैत्रिणी बहीण भाऊ जे पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला असेल त्यांच्यापर्यंत आपली लिंक पोचवा, जेणेकरून ते आपल्या लेक्चरचा फ्री डेमो क्लासचा लाभ घेऊ शकतील. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3, लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10. लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10. आता बघा हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं, इथं त्यांना म्हटलं इव्हॅल्युएट. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम बरेचसे विद्यार्थ्यांचं सुटते. अत्यंत सोपी असं प्रॉब्लेम आहे. लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10. तर सिंपल आहे, फक्त 2 मिनिटासाठी याला असं म्हणा, लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10 इज इक्वल टू एक्स, इज इक्वल टू एक्स. त्यानंतर इथं लॉग लागला तर याला म्हणसाल लॉगॅरिथमिक फॉर्म. काय म्हणसाल, लॉगॅरिथमिक फॉर्म. नंतर आता याचा कशात कन्वर्ट करायचा आहे, एक्सपोनेन्शियल मध्ये. तर एक्सपोनेन्शियल मध्ये कसं करतात बघा. आता जे विद्यार्थी नवीन असतील, जे फर्स्ट लेक्चर बघत आहे, तर त्यांना एक्सपोनेन्शियल मध्ये थोडंसं प्रॉब्लेम नाही कसं काय आलं. पण तुम्हाला याच्या आधीचे व्हिडिओ बघावे लागतील. सर्वच्या सर्व व्हिडिओ हे युट्यूबला आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत. तर लक्ष द्या, लॉग क्यूब रूट ऑफ 1000 टू द बेस 10 इज इक्वल टू, तर म्हटलं आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा करतात. एक्सपोनेन्शियल फॉर्म असा आहे की लॉगच्या मांग कुठं, लॉगच्या मांग जे पण असेल ते लिहून घ्या. लॉगच्या मांग आहे क्यूब रूट ऑफ 1000 पर्यंत. नंतर बेसला किती आहे, 10. हा बेसला आहे 10. त्याला पाठवून द्या राईट हँड साईडला, पाठवून द्याला. बघा लॉगच्या मागे किती होतं, क्यूब रूट ऑफ 1000 लिहिलं, क्यूब रूट ऑफ 1000. तसंच बेसला किती आहे, 10. त्याला पाठवलं राईट हँड साईडला. आणि जे पण एक्स असेल तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला कुठला फॉर्म म्हणतात, एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याच्यानंतर आता बघा क्यूब रूट ऑफ 1000. असे बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांना माहितच नाही की क्यूब रूट ऑफ 1000 किती आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर समजा 2 चा जर क्यूब असला तर त्याला 8 म्हणतात. क्यूब म्हणजे होते 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 3 टाइम्स ऑफ 2, 8. जर 3 चा जर क्यूब आला तर 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजे 27 होता. जर समजा 4 चा क्यूब आला तर 4 इंटू 4 इंटू 4 म्हणजे 64 येतात. तसंच 5 चा क्यूब आला तर 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजे किती येणार आहे, 125 येणार आहे. तसंच बघा जर 10 चा क्यूब आला तर 10 चा क्यूब किती येते, 1000. मग तसंच बघा आता बघा 2 चा क्यूब 8 तर 8 चा क्यूब रूट 2, 3 चा क्यूब 27 तर 27 चा क्यूब रूट 3, 4 चा क्यूब 64 तर 64 चा क्यूब रूट 4. तसंच 10 चा क्यूब 1000 तर 1000 चा क्यूब रूट 1000 चा क्यूब रूट काय येणार आहे, ओनली फॉर 10. इथं काय लिहिसा तुम्ही, 10. 1000 चा क्यूब रूट 10 इज इक्वल टू 10 टू द पॉवर एक्स.
आता बघा या 10च्या डोक्यावर काही नसतं म्हणजे काय असते 1. इथं पण 10 आहे, इथं पण 10 आहे, सेम कॅन्सल आणि आलं तुमचं फायनल आन्सर 1 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 4. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे आणि महत्वाची प्रॉब्लेम सर. तर प्रॉब्लेम असा आहे, डिटरमाइन एक्स if log x upon log 4 is equal to log of 64 upon log 16. log of 64 upon log 16. हे आहे प्रॉब्लेम नंबर 4. आता तुम्हाला असं वाटलं असेल की आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं, अत्यंत सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिले की नाही ऍज इट इज लिहून घ्या. ऍज इट इज जर लिहिलं तर इथं असं येणार लॉग एक्स अपॉन लॉग 4 इज इक्वल टू लॉग 64 अपॉन लॉग 16. मग आता बघा इथं 4 आहे, इथं 64 आहे, इथं 16 आहे. तर काय करायचं बघा, काहीतरी रिलेशन असतेच प्रत्येक गोष्टीत. प्रॉब्लेम दिलं म्हणजे एक दोन क्लू तर ते देतातच, तेव्हाच एक आपण तो रस्ता काय करू शकतो, पार करू शकतो. मग आता इथं बघा लॉग 4 आहे, तर मी जर माझ्या दिमागात एक आयडिया आली की 4चा स्क्वेअर केला तर 16 येते. 4चा स्क्वेअर किती येते, 16. 4चा स्क्वेअर म्हणजे 4 इंटू 4, 4 इंटू 4 म्हणजे 16. तसाच 4चा क्यूब, 4चा काय क्यूब असला तर 4चा क्यूब म्हणजे होते 4 इंटू 4 इंटू 4 म्हणजे येते 64. 4चा क्यूब किती येते, 64. तर या 64च्या जागी 4चा क्यूब म्हणू आणि या 16च्या जागी 4चा स्क्वेअर म्हणून झालं. 64 आहे ना, तर या 64च्या जागी काय लिहिसाल, 4चा क्यूब आणि 16च्या जागी काय लिहिसाल, 4चा स्क्वेअर. आता बघा कसं आहे ना, लॉग एक्स अपॉन लॉग 4 इज इक्वल टू लॉग ऑफ 64 म्हणजे होते 4चा क्यूब अपॉन लॉग 16 म्हणजे होते 4चा स्क्वेअर. काय होतो, 4चा स्क्वेअर. 64 4चा क्यूब, 16 4चा स्क्वेअर. त्यानंतर आपल्याकडे छोटासा नंदासा प्यारासा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा म्हणतो की जर लॉग हा लॉग, एक मिनिट, हा लॉग लागलेला आहे, काय लागलेला आहे, लॉग. आणि लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल, लॉग आणि त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर ते काय येते, समोर. आता लॉगच्या मागे आहे बी आणि त्याच्या डोक्यावर ए बसला म्हणजे त्याचा पॉवर ए आहे, तर डोक्यावरचा समोर आणते. तेच काम करते ए लॉग बी. काय करते, ए लॉग बी. आणि इथं बघा लॉग 4 त्याच्या डोक्यावर किती आहे, 3, तर 3 समोर. लॉग 4 त्याच्या डोक्यावर किती आहे, 2, तर 2 समोर. डोक्यावरचा आणते समोर. म्हणजे इथं असं येणार लॉग एक्स अपॉन लॉग 4, लॉग एक्स अपॉन लॉग 4. आता बघा लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर 3 आहे, 3 समोर, 3 लॉग 4. त्यानंतर लॉग त्याच्या डोक्यावर किती आहे, 2, तर 2 लॉग 4. लॉग 4 वर आहे, लॉग 4 खाली आहे, काय झालं, कॅन्सल. दोन्ही साईडले लॉग 4 कॅन्सल. काय केलं आपण सर्वात आधी, 64 4चा क्यूब, 16 4चा स्क्वेअर. लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर आहे, तो समोर आला. त्याचा लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर आहे 2, तो समोर आला. लॉग 4 काय झाला, कॅन्सल. म्हणजे इथं आलं लॉग एक्स इज इक्वल टू 3/2. आणि हा जो लॉग 4 आहे एक राहिलेला डिनोमिनेटर मध्ये, इकडे जर ट्रान्सफर केला तर काय होतो, मल्टिप्लाय. म्हणजे लॉग 4 अपॉन मध्ये आहे, इकडे काय होतो, मल्टिप्लाय. नंतर तसा लॉग कॅन्सल होत नाही. लॉगच्या समोर काहीही असेल तो मागच्या डोक्यावर. याच्या आधीच आपण एक फॉर्म्युला पाहिला होता, लॉगच्या समोर काहीही पण आलं तर तो मागच्या डोक्यावर. ए लॉग बी म्हणजे लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. लॉगच्या समोर काहीही मागच्या डोक्यावर. मग काय केलं आपण विद्यार्थी मित्रांनो, इथं लॉगच्या समोर आहे 3/2, तर 3/2 काय आणला, समोर आणला मागच्या डोक्यावर. लॉग ऑफ 4 टू द पॉवर 3/2, 4 टू द पॉवर 3/2. इथं पण आहे लॉग एक्स, दोन्ही साईडले लॉग लॉग गेट कॅन्सल. आणि आता येते तुमचा आन्सर, एक्स इज इक्वल टू 4 टू द पॉवर 3/2. आता लक्ष द्या, 4चा आता जो वरची जे असते नंबर असते तो असतो 4चा क्यूब पॉवर, आणि खालचा असते तो स्क्वेअर रूट असते. तो काय असते, स्क्वेअर रूट. तर 4चा क्यूब किती येते, 4चा क्यूब येते 64. 64चा स्क्वेअर रूट किती येते, 64चा स्क्वेअर रूट 8.
म्हणजे बघा इथं लॉग 4चा क्यूब करूया. काय करूया? 4चा क्यूब. 4चा क्यूब किती आहे? 64. त्याच्यानंतर 4चा क्यूब आला 64. आता डोक्यावर किती राहिलं? हा 3 तर गायब झाला आता 1/2. आता बघा, आणि रेस्ट टू दी पॉवर जर 1/2 येत असेल, रेस्ट टू दी पॉवर काय येत असेल? 1/2, तर त्याला स्क्वेअर रूट म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्क्वेअर रूट. तर अंडर रूट ऑफ 64. तर 64चं स्क्वेअर रूट किती येते? 8. प्रॉब्लेम इज सॉल्व. 64चं स्क्वेअर रूट किती येते? 8. तर 64चं स्क्वेअर रूट किती आलं? 8. म्हणजे x इज इक्वल टू 8. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता ज्या विद्यार्थ्यांना हे समजलं नाही त्याच्यासाठी एक वेळा अगेच सांगतो, ऐका लक्षपूर्वक. प्रॉब्लेम नंबर 4, फाइंड म्हणजे डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ x इफ log x अपॉन log 4 इज इक्वल टू log 64 अपॉन log 16. मग इथे घेतलं आपण log x अपॉन log 4 इज इक्वल टू log 64 अपॉन log 16. मग इथं 4 आहे, 60 तर 16 आहे, इथं 64 आहे. 16 लिहिलं 4चा स्क्वेअर, 64 लिहिलं 4चा स्क्वेअर. लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर हा समोर येतो 3 log 4. लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर तो समोर येतो 2 log 4. log 4 वर log 4 खाली कॅन्सल 3/2. तसंच हा बघा खालचा log 4 आहे, हा इकडे आला तर काय झालं? मल्टिप्लाय. लॉगच्या समोर काही, मागच्या डोक्यावर log ऑफ 4 टू द पॉवर 3/2. लॉग लॉग गेट कॅन्सल 4 टू द पॉवर 3/2. आता 4 क्यूब आहे तर 4चा क्यूब किती येते? 64. 64 मग काय राहिलं? टू द पॉवर 1/2. आणि 1/2 म्हणजे काय? स्क्वेअर रूट. तर 64चं स्क्वेअर रूट 8. तर 64च्या स्क्वेअर रूट काय ते आलं? 8 आलं. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.